नमस्कार मित्रांनो, नर्सिंग न्यूज मराठी चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण JNM फर्स्ट इयर स्टुडंटसाठी परत एकदा बिहेवियर सायन्सेस क्वेश्चन पेपर बघूया. हा पेपर 2018चा आहे. चला तर सुरुवात करूया आजच्या क्वेश्चन पेपरला. पहिला आहे योग्य पर्याय निवडून वाक्य पूर्ण करा. पहिल्याच आहे क्लासिकल कंडिशनिंगचा शोध डॅश डॅश यांनी लावला. तर यात ब येणार. ठीक आहे. पॅवलॉव. दुसरं बघा सायको ॲनालायटिक थेअरी यांनी मांडली. तर यात सिग्मंड फ्रायड येणार. ब येणार यात पण. ठीक आहे. पहिल्या याच्यात पण ब आणि दुसऱ्या याच्यात पण ब. तसंच तिसरं बघा प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्वाचा बुद्ध्यांक 141 व यापुढे असतो. तर ड येणार यात. ठीक आहे. तसंच चौथं बघा अनुकरण व सहानुभूती ही सामाजिक. ठीक आहे. सामाजिक प्रेरणा आहे. त्यात क येणार. पाच बघा आपल्याला न आवडणाऱ्या आणि दुःखदायक घटना विसरणे ही दडपशाही. यात पण क येणार. ठीक आहे. तसंच आपण जोड्या लावा बघूया. पहिला आहे गरजांची प्राधान्यता. यात क येणार. अब्राहिम मास्लो. तसंच हुंडा सामाजिक समस्या आहे. ठीक आहे. ड येणार यात. हुंड्याला ड. स्त्रीभ्रूणहत्या स्त्री पुरुष लिंग प्रमाण समानता. ठीक आहे. तर यात ई येणार. तसंच मानसशास्त्राचे जनक कोण आहे? विलियम विथेट. तुम्हाला लक्षात ठेवायचे हां. तसंच पाच बघा सरपंच. तर सरपंच कशाला असतो? ग्रामपंचायतमध्ये. ठीक आहे. तर अ येणार. पहिल्या याच्यात क, दुसऱ्या याच्यात ड, तिसऱ्या याच्यात ई, चौथ्या याच्यात ब आणि पाचव्या याच्यात अ. ठीक आहे. तसंच तसंच बघा खालील विधाने चुकी बरोबर ते लिहा. पहिला आहे अवधान व परिप्रेक्षण या दोन्ही मानसिक कार्यपद्धती कार्य करताना एकमेकांशी संबंधित असल्या तरी त्या स्वतंत्र आहेत. तर बरोबर आहे पहिलं. ठीक आहे. खाली एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, तुम्ही वाचून घ्याला. दुसरं आहे रूढी व परंपरा ही सामाजिक नियंत्रणाची साधने आहेत. हे पण बरोबर आहे. तिसरं जुवेनाईल डेलिक्वेन्सी ही सामाजिक समस्या नाही, चूक आहे. मुलाखत. चौथं बघा मुलाखत ही सर्वसाधारण पद्धत व्यक्तिमत्व ओळखण्यासाठी आहे. बरोबर आहे. तसंच पाचवं आहे द्वितीय गट हे आकाराने लहान असतात. तर हे चूक आहे. ठीक आहे. चुकी बरोबर ते पण झालेलं आहे आपल्याला. खालील प्रश्न बघूया कशा प्रकारे उतरलेला आहे. बघा टिपालिया आहे. त्यात तुम्हाला कोणतेही 3 लिहायचे. 15 मार्काला असतं. 5-5 मार्काचे. संयुक्त कुटुंब आलेलं आहे. नियोजन पालक तत्व आलेलं आहे. व्यक्तिमत्व आलेलं आहे. अचूक निरीक्षणाची कला विकसित करणे. तसंच ई महिला शक्ती सशक्तीकरण आलेलं आहे. तुम्हाला कुठलेही 3च लिहायचं आहे. एक्स्ट्रा क्वेश्चन लिहून काही उपयोग नाही. त्यावर तुम्हाला मार्क्स दिले जाणार नाही. कोणी असं करतात की 3 पैकी 4 लिहून ठेवतं. हां, एक चुकलं तर दुसरं तर असं होणार नाही आहे. ठीक आहे. तर फक्त जेवढे तिथं दिलेलं आहे तेवढेच लिहायचं. एक्स्ट्रा लिहून आपला पण आणि त्यांचा पण वेळ वाया घालू नका. तसे शास्त्रीय कारणे बघा कुठलेही 5 लिहायचे. 15 मार्काला आहे. 2 व्यक्तीमधील संघर्षापैकी व्यक्तीच्या स्वतःमधील संघर्ष हा जास्त धोकादायक असतो. तर त्याचं कारण लिहायचं आहे तुम्हाला. दैनंदिन जीवनाला आपण विसरण्याची क्रिया का करतो? त्याचं कारण लिहायचं आहे. शास्त्रीय कारणे लिहायची. ठीक आहे. तसंच मानसशास्त्राचा अभ्यास हा परिचयासाठी खूप महत्त्वाचा आहे. याचं पण कारण लिहायचं आहे तुम्हाला. तसंच आहे ड. मानवी आयुष्यामध्ये संरक्षण यंत्रणांना सुरक्षिततेच्या दृष्टीने फार महत्त्व आहे. ठीक आहे. मानवी जीवनात भावनिक भूमिका महत्त्वाची आहे आणि समाजशास्त्र हे एक शास्त्र आहे.
ते यांच्या सगळ्याचे तुम्हाला कारणे लिहायचे, फक्त कुठलीही 5 कारणे लिहायचे 15 मार्काला. तसेच प्रश्न 4मध्ये तुम्हाला केव्हा दिलेला आहे. जर वरचं येत असेल तर तुम्ही वरचं सोडवू शकता, नसेल वरचे येत तर तुम्ही खालचे 4 सोडवू शकतात. वरचे 4 किंवा खालचे 4 मिक्स करू नका. एकामधले इथले मिक्स इथे नको करा आणि इथले मिक्स इथे नको करा. ठीक आहे. प्रश्न 4मध्ये बघूया काय काय दिलेलं आहे. ड्रग्स ॲडिक्शनची कारणे कोणती आहे ते लिहा. खूप सोपं आहे, आपल्या याच्यावर आलेलं आहे. तसंच भारतातील सामाजिक समस्या कोणत्या आहे. आहे भारतामध्ये नशा आणण्यासाठी कोणत्या प्रकारची औषधे सामान्यतः वापरली जातात ते लिहा. व्यक्ती नशा आणणाऱ्या औषधाच्या आहारी जाऊ नये म्हणून कोणते प्रतिबंधक उपाय कराल ते लिहा. तसेच किंवामध्ये दिलेलं आहे. ताणतणाव म्हणजे काय. आहे शारीरिक आणि शरीर कार्य निगडीत ताणतणावादीची यादी करा. तसंच आहे तणावाचा उपयुक्त परिणाम काय आहे. आणि आहे ताणतणावावर मात करण्यासाठी संबंधित असणारे घटक लिहा. ठीक आहे. जर तुम्हाला हे वरचे येत असेल तर हे लिहा आणि खालचं येत असेल तर खालचं लिहा. दोन्ही सोपेच क्वेश्चन आहे. तसंच 5व्यामध्ये पण दिलेलं आहे किंवा सेम 4थ्यामध्ये जसं केलं तसंच करायचं आहे. वरचं येत असेल तर वरचं, खालचं येत असेल तर खालचं. तसंच इथे बघा कुटुंबाची व्याख्या लिहा. आहे विभक्त कुटुंबाच्या पद्धतीचे वैशिष्ट्य लिहा. आहे एकत्र कुटुंब पद्धतीचे तोटे लिहा. आहे कुटुंबाच्या प्राथमिक गरजा लिहा. आहे सामाजिक संस्था म्हणून कुटुंबाचे कार्य लिहा. तुम्ही जर पेपर लिहिता तर इंग्लिश आणि मराठी दोन्ही चेक करायचं. ठीक आहे. क्वेश्चन आणि त्याच्यासोबतच किती मार्काचा आहे तो पण चेक करायचं. जसं इथं 1 मार्काची आहे ते तुम्हाला इथं 1 मार्कासाठी कुटुंबाची व्याख्या लिहायची आहे. विभक्त कुटुंब पद्धतीचे वैशिष्ट्य लिहा. 3 मार्काचे आहे, तुम्हाला 3 मार्कास एवढं लिहायचं. नाहीतर कोणी 4-5 पेज लिहत बसतात, तर असं करू नका, टाईम वेस्ट होतो तुमचा. तसंच 5वं बघा सवयी म्हणजे काय. 2 मार्काला आहे ते तुम्ही 2 मार्काला लिहा. ठीक आहे. सवयी पडण्याचे आधार काय आहे ते लिहा. 4 मार्काला आहे तर तुम्ही 3 तरी पेज आरामशीर लिहू शकता. नाही 3 लिहिणं झालं तर 2 लिहा, पण एकदम पॉईंट टाका तिथे. तसंच आहे सवयी किती प्रकारच्या आहेत आणि वाईट सवयी कशा सोडवल्या जातात. ठीक आहे. तर हे झालं आपले क्वेश्चन. आन्सर दिलेले आहे, स्क्रीनशॉट काढा तुम्ही. ठीक आहे. सॉरी पेपर टाकायला लेट होत आहे कारण की मी गावाला आहे सध्या, तर इथं जास्त वेळ मला मिळत नाही आहे. एक पेपर टाकायला पण खूप, कारण की मला आधी पेपर पूर्ण बघावं लागतं, त्याच्यानंतर त्याचे आन्सर्स चेक करूनच तुम्हाला द्यावं लागतं. त्यामुळे मला वेळ लागत आहे पेपर टाकायला. स्क्रीनशॉट काढून घ्या. वाचणं खूप महत्त्वाचं आहे. वाचन करा आणि हा पेपर खूपच सोपी आहे. ठीक आहे. हे बघा टिप्पणी लिहा. बघा संयुक्त कुटुंब आहे यात. नियोजन, पालक तत्व, व्यक्तिमत्व. स्क्रीनशॉट काढा. अचूक निरीक्षण कौशल्याचा विकास, महिला सक्षमीकरण. तसंच कारणे द्या लिहायचं आहे. शॉर्टमध्ये दिले आहे पण पॉईंट दिलेला आहे तुम्हाला. याच्यात तुम्हाला काहीतरी टाकावं लागेल, म्हणजे पुस्तकातलं वाचून टाकावं. एवढंच शॉर्टमध्ये नाही लिहावं लागेल तुम्हाला, थोडं मोठं लिहावं लागेल. हे फक्त तुम्हाला इथे समजण्यासाठी आणि पॉईंट कसल्या प्रकारे लिहायचे ते दिलेलं आहे मी फक्त, कारण की याच्यात खूप मोठं लॉंग मी नाही देऊ शकत तुम्हाला. तर सध्या तुम्हाला हेच दिलेलं आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. समाजशास्त्र हे वैज्ञानिक आहे. प्रश्नाचा होता बघा, पॉईंट दिलेला आहे. स्क्रीनशॉट काढून घ्या. त्याच्यातला ई पण मोठीवाली. ठीक आहे. 5 बघा
किंवा त्याच्यातलं किंवा बघा तणावाची व्याख्या आहे. स्क्रीनशॉट काढा. प्रश्न 5वा बघा, कुटुंबाची व्याख्या. कुटुंबाची व्याख्या खूप सोपी आहे. 2 मार्काला एवढी लिहिली तरी तुम्ही चालेल. एक्स्ट्रा एक सांगते तुम्हाला, जेव्हा तुम्ही कुठलाही क्वेश्चन लिहाल ना तर एक उदाहरण देत जा तुमच्या भाषेत. सगळ्यात बेस्ट आहे. भलेही तुमचं वरचं जरी व्याख्या थोडी गडबड झाली पण उदाहरणावर ते अर्धा 1 मार्क तरी देतात. तर उदाहरण लिहत चला क्वेश्चन पेपर आन्सरमध्ये. ठीक आहे. आणि प्रत्येक क्वेश्चन नवीन पानावर लिहा आणि एकदम ॲक्युरेट लाईन्सवर लिहा. जसं प्रश्न पहिला, मग प्रश्न दुसरा, मग प्रश्न तिसरा, मग प्रश्न चौथा आणि मग प्रश्न 5वा. आणि प्रत्येक क्वेश्चन एक नवीन पेजवर. जसं पहिलं तुम्ही रिकाम्या जागा लिहिल्या, मग रिकाम्या झाल्यानंतर मग दुसरा पेज, मग त्याच्यात लिहा अगट बगट, मग तिसरं पेज त्याच्यात चुकी बरोबर, मग असंच लिहत चला. ठीक आहे. चला तर मित्रांनो, काही क्वेश्चन असल्यास कमेंट करा. तसंच व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.